या ठिकाणी सासवड शहर पत्रकार संघ आणि पोलीस स्टेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा होत असताना आलेल्या सर्वच प्रमुख अतिथींचं आणि आजच्या पुरस्कारार्थींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा पत्रकार संघ सासवड शहर आणि सासवड पोलीस स्टेशन या दोन्ही संस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो। या ठिकाणी खरं तर या कौतुक सोहळ्यासाठी सर्व पुरस्कारार्थींचे नातलग काही मित्र परिवार त्याचप्रमाणे शहर पत्रकार आणि सासवड पोलीस स्टेशनवरती सातत्यानं संपर्कात असणारा आमचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे संतोष जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे ॲडव्होकेट अशफाक भागवान, त्याचप्रमाणे अजय मंडळाचे प्रवीण महामुनी, सगळाच त्यांचा मित्र परिवार, विशेषतः वनपुरीवरून आमच्या कुंभारकर मॅडमच्या कौतुकाची थाप देण्यासाठी आलेले सगळे त्यांचा नातलग आणि मित्र परिवार सर्वांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाची परंपरा त्याचप्रमाणे माजी सैनिक आमचे किरण पुरंदरे असतील, त्याचप्रमाणे आजच्या पुरस्कारार्थी टिळेकर म्हणजे भुजबळ मॅडम यांचे वडील म्हणजे आमचे सहकारी माजी नगरसेवक राजेंद्रजी टिळेकर यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे। आपल्या कार्यक्रमाची खरं तर प्रथा परंपरा अशी आहे पत्रकार संघाची सातत्यानं की ज्या व्यक्ती हयात नाहीत किंवा आपल्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांच्याप्रती सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करणं आपण आपलं कर्तव्य समजतो। त्यामध्ये अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती असतील। अगदी काल परवापर्यंत सासवडच्या पहिला महिला नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी मान मिळवला त्या डॉक्टर निर्मला बाळासाहेब शिवरकर। खरं तर सासवड आणि पुरंदरच्या खेड्यापाड्यात हजारोच्या संख्येनं विना सिझर म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करणाऱ्या शिवरकर मॅडम असा तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित आहे। त्यांचे 2 दिवसापूर्वी निधन झालं। या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण करूया। धन्यवाद। खरं तर या कार्यक्रमाला उपस्थित माजी उपनगराध्यक्ष संजय शेठ चव्हाण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करण्यात येत आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमच्या शहर पत्रकार संघाचे सुधीर गुरव अध्यक्ष त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। आमच्या साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। खरं तर अधिकारी साहेब सासवड पोलीस स्टेशन आणि पत्रकार यांचा ह्या उपक्रमाचे 10वे वर्ष आहे। क्रांतिकुमार पाटील असताना आम्ही हा उपक्रम सुरू केला 2014 साली आणि तेव्हापासून तळायात हा उपक्रम सासवड पोलीस स्टेशन आणि पत्रकार राबवत आहेत हे खरं तर मुद्दाम या ठिकाणी नमूद करावं वाटतं। आणि प्रत्येक 5 क्षेत्रापैकी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा सन्मान खरं तर ही आजच्या या दिवसाची उपलब्धी असते। महिलांचा तर खरं रोज सन्मान व्हायला पाहिजे असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो। आणि इथं पांढरे मॅडम आहेत, आमच्या सुभागडे मॅडम दरवर्षी आवर्जून आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही मी खरं तर मनपूर्वक असं स्वागत करतो। तर वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे अगदी हाडकोतले आमचे गोदडी शिवणारे ताकोलेबाई असेल किंवा आमच्या शेवया कुरड्या किंवा सांडगे पापड विकणारे आमची गीते असेल सासवड शहरातील, अशा महिलांपासून आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण तो महिला दिन साजरा केलेला आहे। आजही आपण असे 5 वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत। या कार्यक्रमासाठी मी सुधीर गुरव यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सुधीर गुरव। सासवड पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघ सासवड शहर यांच्या संयुक्त आयोजनातून आज हे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याचे 10वे वर्ष आहे। गेली अनेक वर्षे सासवड शहर पत्रकार समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये
आपलं जे काम करत असतात या काम करण्यामध्ये महिलांना कुठेही उपेक्षित ठेवलं जात नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांची भूल समाजाप्रती असलेली त्यांची जी वृत्ती आहे तिचा शोध घेऊन त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करण्याचं काम या ठिकाणी सासवड शहर पत्रकार एक गेली दरवर्षे नियमितपणे करत आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये सासवड शहर पत्रकार संघाचे सर्व सदस्य, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य ऋषिकेश अधिकारी, सासवडमध्ये काही मान्यवर उपस्थित सर्व ज्यांना पुरस्कार दिला आहे त्या सगळ्या महिला पुरस्कारार्थी आणि सासवड शहर साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष कार्यवाह मान्य सतीश पाटील, मान्य राजेंद्र टेडकर माजी उपनगराध्यक्ष, मान्य मोहन चव्हाण सासवडचे आरोग्य व स्वच्छता निरीक्षक प्रमुख आणि आमच्या कवयित्री आणि पत्रकार मित्र नसीम अन्सारी या निवेदिका आहेत, लेखिका आहेत, प्राध्यापिका आहेत, अशा सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतो. ज्या महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी ही खरं तर कायद्यानुसार आता उपलब्ध झाली आहे. महिला ह्या पुरुषांपेक्षा अनेक क्षेत्रामध्ये बरोबरीने किंवा कमवणं त्यापेक्षाही पुढे 2 पावलं जातात. महिला या कुठेही मागे नाही. मग अशा महिलांचा आज हा जो जागतिक दिन आहे त्या दिनाच्या निमित्तानेच फक्त सत्कार करण्याचे नाही, त्यांचा वर्षभर सन्मान करणं, त्यांना ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या गौरवास वाव देणं, कर्तृत्वास वाव देणं ही या ठिकाणी सामाजिक जबाबदारी आहे. आणि या भूमिकेतून या ठिकाणी आम्ही आज सासवड शहराच्या वतीने हा कार्यक्रम घेतोय. आम्हाला पोलीस स्टेशनचं या कार्यक्रमामध्ये दरवर्षी फार मोठं सहकार्य असतं आणि या सहकार्यातून असा हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. या ठिकाणी मला प्रोत्साहित करण्याची आणि आपल्या सर्वांचे स्वागत करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. या निमित्ताने सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद भाऊगुरु. खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं फक्त भाऊनी भूमिका व्यक्त केली, परंतु सुभागडे मॅडम पत्रकार संघ गेली 19 वर्षे दिवाळी पाठ हा जो सासवडच्या परिसरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये सर्व परिचित असणारा पत्रकारांचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे गेली 10-12 वर्ष आम्ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक म्हणून दरवर्षी साहेब पोलीस स्टेशन आणि पत्रकार आपण दोन्ही दर्गा मस्जिद आणि बादशाह मस्जिदमध्ये जाऊन त्यांचा इफ्तार पार्टीचं आयोजन दरवर्षी आपण करत असतो. त्यालाही आता जवळजवळ 10-12 वर्ष झाली. खरं तर भारतामध्ये महिला दिन हा मला वाटतं 1934 साली काहीतरी तयार झाला आणि आज त्याला मला वाटतं 50 वर्ष होत आहेत. आणि आपल्या ह्या महिला दिनाला सुद्धा आज 10 वर्षापेक्षा अधिक जास्त म्हणजे कालावधी लोटला आहे. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की परंपरा आम्ही कायम जो ठेवतो त्या खंडित होत नाही हे या ठिकाणी मुद्दाम सांगावं लागतं. सासवड शहर पत्रकारांनी महिला दिनाचा कार्यक्रम सुरू केल्यानंतर अनेक संघटना प्रतिष्ठानं असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, ह्या देखील हा कार्यक्रम साजरा करायला सुरुवात केली त्यांनी. आज सकाळी सुद्धा आज पोलीस स्टेशनला काही संघटनांनी महिलांचे सन्मान केले, त्यांचंही खरं तर कौतुक करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्वांचंच मी सासवड पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि पत्रकारांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. यत्र नार्यस्तु पूज्यते, यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवता या नियमाप्रमाणे खरं तर इथं स्त्रीचा सन्मान होतो, जिथं नारीचा सन्मान होतो, तिला स्त्रीला पूजली जाते त्या ठिकाणीच खरं तर देवाचा अधिवास असतो असं म्हणलं जातं. आणि म्हणून आजच्या या 8 मार्च जागतिक दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांच्या प्रती आम्ही सर्वजण अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांच्या पाठीशी उभे आहोत ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर कार्यक्रमासाठी खूप वेळ कमी आहे. आज पोलीस स्टेशनची काही बरीचशी थोडीशी महत्त्वाची कामं आहेत. खरं तर पोलीस स्टेशन हे कायम सतत धावपळीचं त्यांचं क्षेत्र आहे आणि त्यातूनही हे खरं तर सामाजिक काम ते करतात, त्याबद्दल त्यांचे खरं तर कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. आपण फार वेळ न घालता आपण थोडं खरं तर मेन जो मुख्य पुरस्कार आहे त्या पुरस्काराकडे आपण आता वळूया. आजच्या या पुरस्काराचं सन्मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी भारती बोरावके यांना मी निमंत्रित करतो. भारती बोरावके म्हणजे आता सध्या या भारती राजेंद्र राऊत तर त्या माहेर सासवडचा आहे, त्या प्राध्यापिका आहे. विशेष म्हणजे पुण्यामध्ये जी माध्यमिक शिक्षकांची संघटना आहे महिलांची त्या अध्यक्ष आहेत. एक उत्तम निवेदक सूत्रसंचालक म्हणून भारतीताईंचा विशेष गौरव आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. जोरदार टाळ्या करत तर भारती बोरावके यांच्यासाठी.
नमस्कार सर्वांना. सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा. पहिला जे मानपत्र आहे त्याचं वाचन इथं होईल. सौ साधना प्रवीण महामुनी. पुरंदर तालुक्यातील माळशिरस माहेर असलेल्या व घरची परिस्थिती बेताचीच असताना आपण आपले 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते करत असताना सामाजिक कामाची आवड व कुटुंबाला आर्थिक हातभार या भावनेतून आपण वयाच्या 20व्या वर्षी गावातीलच महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ अर्थात मासूम या सेवाभावी संस्थेमध्ये काम करू लागला. सन 1995 मध्ये आपण विवाहबद्ध होऊन सौ साधना प्रवीण महामुनी झाला. सासरी आल्यावरही आपण घरगुती साफसफाई, साहित्य विक्रीचा व्यवसाय पतीबरोबर सांभाळत 2 मुले, सासूबाई अशी प्रापंचिक वाटचाल यशस्वी पार पाडत आहात. दोन्ही मुलांचा उत्तम संस्कार शिक्षण देत असताना त्यांनाही त्यांच्या पायावर उभे राहण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडली. महिलांच्या विषयक संपूर्ण महाराष्ट्रात विशेष काम करणाऱ्या मासूम या संस्थेचा आपण एक घटक आहे. त्यामुळे स्त्रियांविषयी काम करण्याची आपली ऊर्जा इतरांनाही प्रेरणा देणारी आहे. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी पोलीस निरीक्षक आदरणीय श्री ऋषिकेश अधिकारी यांना विनंती करते की त्यांनी साधनाताईंना सन्मानित करावे. काही पलीकडे काही धन्यवाद. यानंतर सौ तानुबाई सुदाम कुंभारकर, बनपुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी यात आपण शेती व्यवसायाला प्राधान्य देत एक आदर्श महिला शेतकरी म्हणून बनपुरी परिसरामध्ये सर्व परिचित झाला. माहेर नारायणपेठ येथे शेतीची परंपरा असताना वयाच्या 16व्या वर्षी विवाहबद्ध होऊन सासरी देखील एकत्र कुटुंब आपण जपण्याचा प्रयत्न केला. शेतीचे उत्पन्न उदरनिर्वाह साधन म्हणून आपण प्रपंच केला. 3 अपत्यांपैकी दोघांना सैन्य दलात व एकाच शेती व्यवसायात सोबत घेत आपण खऱ्या अर्थाने जय जवान जय किसान याची अनुभूती घेतली. कालांतराने एकत्र कुटुंब पद्धती विभक्त झाल्यावर वाट्याला आलेल्या 2.5 एकर शेती परवडणारे नाही म्हणून अजून 10 एकर शेती खरेदी घेत संपूर्ण शेती व शेतीच हा ध्यास घेतला. पारंपरिक पीक पद्धतीबरोबरच फळबाग व अन्य शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले. शेतीच्या पाण्याचे उत्तम व्यवस्थापन केले. 3 मुले, सुना, नातवंडे असा 19 जणांचा परिवार ही आजच्या काळात कौतुकाची बाब आहे. आपण आज वयाच्या 68व्या वर्षीही तितक्याच आस्थेने पूरकपणे पिकाचे भिजवणे, गुरांना चारा पाणी करणे, विहिरीवर जाऊन मोटर सुरू करणे आदी कामे सहजरित्या पार पडत आहात. शेतीबरोबरच अध्यात्माची जोड देऊन आपण गावच्या भजनी मंडळात एकरूप होता. हरिनाम सप्ताहात पुढाकार घेता, पारायण करता ही आनंदाची बाब आहे. गावच्या राजकारणात सासरे एक दीर यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळली याचाही आपणास विशेष अभिमान आहे. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीला आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी शहर पत्रकार संघ अध्यक्ष गुरव सर यांना विनंती करते की त्यांनी तानुबाई कुंभारकर यांना सन्मानित करावे. व्यवस्थित उभं करून घे संभाजी, व्यवस्थित उभं करून.
ओके, हॅव लुक प्लीज. समोर बघा भाऊ सगळे. समोर सगळे. अजून एक गेले तुमचा मुलगा. सगळे इकडे पहा समोर. ओके. यानंतर सौ योगिता राहुल भुजबळ केळेकर, आरोग्य सेविका, माहेरी सासवड येथे व्यवसाय व राजकीय पार्श्वभूमी असूनही आपण कला शाखेची पदवी प्राप्त करत सामाजिक सेवेचा वसा स्वीकारत आरोग्य सेविका म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. सन 2016 मध्ये या सेवेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा येथून श्री गणेशा करत आपण दिवे, माळशिरस, सासवड ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी कार्यरत राहिला. सन 2018 मध्ये ग्रामीण रुग्णालय सासवड येथे आपली प्रसूती प्रकल्प डिलिव्हरी प्रोजेक्ट या कामी विशेष निवड करण्यात आली. या कालावधीमध्ये सुमारे 400 सीझर व 700हून अधिक नॉर्मल बाळंतपणे करत आपण कौतुकास पात्र ठरला. कोविड सारखा महाभयानक साथीत दिवे, माळशिरस या आरोग्य केंद्रावर आपण स्वतःला झोकून देत आरोग्य सेवा बजावली. व्यावसायिक असणारे पती राहुल व सध्या 10वीत शिकत असलेला मुलगा अशा त्रिकोणी कुटुंबात आपण प्रपंच सांभाळत आरोग्य सेविका म्हणून उत्तम काम करीत आहात याचा विशेष अभिमान वाटतो. आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीला आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी श्री संजय चव्हाण माजी उपनगराध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी योगिता ताईंना सन्मानित करावे. योगिता ताई या ठिकाणी या कौतुकास त्यांचे वडील सुद्धा उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवून खरं तर आपण याचं स्वागत करायचंय. माननीय राजेंद्र टिळेकर सर. हॅव लुक प्लीज. इथे पहा सगळे समोर. भाऊ समोर पाहिजे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिचा जो मुलगा आहे वेदांत, त्याचं रणजी क्रिकेट स्पर्धेत अंडर 16 मला वाटतं ते सिलेक्शन झाले. खरं तर जोरदार टाळ्या वाजवून त्याचंही स्वागत करावं. काही दिवसातच तो नेपाळला यासाठी जाणार आहे. म्हणजे अत्यंत उत्तम आणि योग्य पुरस्कार दिला आहे असं खरं तर आम्हाला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. धन्यवाद. यानंतर सौ विमल कैलास बंड, कारगाव मेमाने, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. वडिलांचा पारंपरिक नामिक व्यवसाय, घरची परिस्थिती बेताचीच, त्यातून शिक्षण पूर्ण करत आपण सन 2007 ला पारगाव मेमाने गावच्या कैलास बंड यांच्या घराचे माप ओलांडून सौ विमल कैलास बंड झालं. माहेरप्रमाणे सासरी देखील जेमतेम परिस्थिती, पतीचा पारंपरिक नाभिक व्यवसाय व थोडी शेती न जोडीला दुग्ध व्यवसाय, त्यातून प्रापंचिक वाटचाल सुरू राहिली. पतीच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी करण्याची उर्मी आपणास स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण पोल्ट्री व्यवसायात पाऊल टाकण्याचं धाडस केलं. भांडवल उभारणीसाठी स्वतः पुढाकार घेत गावात समर्थ महिला बचत गट स्थापन करून त्यातून काही मदत, बँकेचे कर्ज, पंचायत समितीच्या माध्यमातून 10 दिवसांचे व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षण घेत आपण जिद्दीने स्वतःची पोल्ट्री उभारण्यात यशस्वी ठरला. सासू सासरे, 3 मुली, आपण दोघे उभयता असा संसाराचा गाडा सुरळीत सुरू केला. 3 मुलींना सध्या शिक्षण देत आपण महत्त्वाची कौटुंबिक जबाबदारी उत्तमपणे पार पडत आहात. हे सगळं सांभाळत असताना गावातील छोट्या मोठ्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात देखील आपण कायम अग्रभागी असता. विविध सामाजिक संस्थांशी देखील आपण कामाच्या माध्यमातून निगडीत आहात. त्यामुळेच की काय, पंचायत समितीकडून आपली गावची पशुसखी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या या सर्व कामाचा अवाका नक्कीच इतरांना प्रेरक शक्ती म्हणून उपयुक्त ठरेल.
आपल्या या विशेष कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांना शुभेच्छा. मी पोलीस निरीक्षक अधिकारी सर यांना विनंती करते की त्यांनी विमलताईंना सन्मानित करावे. या ठिकाणी PI साहेब संतोष जगताप आणि संजय चव्हाण बंड मॅडमचा सन्मान करतील. या संतोष जगताप या आपण पुढे. उत्तम पोल्ट्री व्यवसाय, उत्तम शेतकरी विमल बंड यांची खरं तर ही ओळख पारगावच्या बघू इकडे समोर दीदी इकडे बघ समोर. आमचा दरवर्षीचा खरं तर शेतीविषयीचा जो पुरस्कार असतो त्या ह्या वर्षीच्या त्या पुरस्काराच्या या विजेत्या आहेत. पुन्हा एकदा बंडलसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. ताई थोडेसे आहेत ना. ओके. यानंतर श्रीमती आशा उत्तम कोटे पोलीस उपनिरीक्षक आळंदी मातोबाची या माहेरातून आपण पुरंदर तालुक्यातील पांगारे गावी वयाच्या 14व्या वर्षी विवाहित म्हणून आला. पती पोलीस सेवेत असताना 4 वर्षांनी सुखी संसाराला दृष्ट लागावी अशी पती निधनाची घटना घडली व आपल्या आयुष्याला खडतर वाटचालीचा प्रवास स्वीकारावा लागला. पती निधनानंतर अनुकंपा तत्वावर आपणास कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पोलीस सेवेत रुजू होण्यासाठी अल्पवयाचा अडसर आला. पण तरीही न डगमगता पुण्याच्या सेवा सदन शिक्षण संस्थेत आपण शालेय शिक्षण सुरू ठेवत 9वी इयत्ता पूर्ण केली. डिसेंबर 1991 मध्ये आपण पोलीस सेवेत रुजू होत आपला संसाराचा गाडा सुरळीत सुरू केला. माहेरी अत्यंत प्रतिकूल व गरिबीची स्थिती व मोठे कुटुंब असूनही आपल्या मातोश्री कलावती यांच्या प्रेमाचा व आदर्शाचा वस्तुपाठ स्वीकारत आपण आपली पोलीस खात्यातील सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करत राहिला. जिल्ह्यातील दौंड, जेजुरी, लोणी काळभोर, यवत, हवेली, भिगवण, सासवड अशा विविध ठिकाणी कार्यरत राहून सदरक्षणाय खलनिग्रहाय या ब्रीद वाक्याला न्याय देण्याचे काम केले. महिला पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार ते पोलीस उपनिरीक्षक असा पदोन्नतीचा आलेख आपण उंचावत ठेवला. सन 2005 मधील यवत येथील आपल्या कार्यकाळात झालेल्या स्थानिक दंगलीत महिला पोलीस असूनही जमावाला थोपवण्याचे स्तुत्य काम आपण पोलीस आश्रयाला आलेल्या 3घांचे जीव वाचवले. ही खरंच अतिशय अभिनंदनीय कामगिरी म्हणावी लागेल. आपल्या या विशेष सेवाचा कार्याचा गौरव म्हणून आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे. आपल्या पुढील वाटचालीला आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी मोहन चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी आशा कोटे मॅम यांना सन्मानित करावं. मान्य मोहन चव्हाण, त्याचप्रमाणे PI अधिकारी, पत्रकार संघाचे सुधीर गुरव, संजय चव्हाण सगळ्यांच्याच खरं उपस्थितीमध्ये चला त्यांच्या सहकारी राणे मॅडम आणि भुजबळ मॅडम आपण थोडस पुढे आलं तरी काही हरकत नाही. जरा टाळ्यांचं खरं तर दुष्काळ नसावा मला वाटतं. प्रत्येकाच्या खरं तर कौतुकाला पात्र आपण असल्यामुळे त्यांना टाळ्याच्या गजरामध्ये खरं त्यांचं कौतुक करायचं आहे. सगळे समोर पाहिजे. या ठिकाणी खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारती राजेंद्र राऊत या पूर्वीच्या बोरावकी आपल्या सासवडच्याच कन्या खरं तर त्यांना आपण या ठिकाणी अगदी अल्प वेळात निमंत्रित करून सन्मानपत्राचं वाचन करण्याचं खरं तर सांगितलं. त्यांचं खरं तर त्याही व्यस्त शेवळ आहेत, त्या शिक्षिका आहेत. आज शनिवार असल्यामुळे खरं तर त्यांचं टाइम टेबल हे जुळून आलं. आम्ही पत्रकारांच्या वतीनं आणि पोलिसांच्या वतीनं
बोरावकी मॅडम म्हणजे राऊत मॅडम यांना या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मी पी आय अधिकारी यांना विनंती करतो की आपण भारती राजेंद्र राऊत खरं तर अत्यंत उत्तम सूत्रसंचालन त्या करतात. त्यांचा अनुभव आता खरं पुढच्या 1-2 कार्यक्रमाला आम्ही त्यांना अजून संधी देणार आहोत, कारण हे पण एक सासवडचंच पाणी आहे. हे मुद्दाम तुम्हाला आवडतं सांगावं वाटतं. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी स्मृतिचिन्ह, गुलाब पुष्प आणि शाल देऊन सन्मान करावा. माननीय भारती राजेंद्र राऊत कात्रजला राहतात, त्या कात्रजवरून करते या कार्यक्रमासाठी त्या आवर्जून उपस्थित असतात. त्या जोरदार टाळ्यावर आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आता आपण सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि साडी चोळी देऊन या ठिकाणी या महिलांचा सत्कार केलेला आहे. मुद्दा मला नमूद करावं वाटतं की आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष त्यांच्या सर्वांचे सहकारी संजय गणपत जगताप, संजय अण्णा हे दरवर्षी या पुरस्कारार्थी महिलांना त्यांच्या खर्चाने खरं तर साडी चोळी करत असतात साहेब, आणि म्हणून त्यांचा उल्लेख करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आज जो हा साडी चोळी दिला आहे, साडी चोळीचा जो सन्मान केला आहे तो संजय जगताप यांच्या वतीने करण्यात आलेला आहे, या ठिकाणी मी नमूद करतो. यानंतर मी पुरस्कारार्थींपैकी काही ना या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी देतोय. साधना महामुनी आपण 2 मिनिटं आपल्या सत्काराला उत्तर द्यावं आणि थोडक्यात आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. महामुनी. सासवड पत्रकार, सासवड शहर पत्रकार संघ, त्याचबरोबर सासवड पोलीस स्टेशन आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सासवड पोलीस स्टेशनचे अधीक्षक माननीय अधिकारी साहेब, पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरव सर आणि याचबरोबर सासवड नगरपालिकेचे चव्हाण साहेब असतील आणि सासवड शहरातले वेगवेगळ्या संस्था संघटनांचे अधिकारी कार्यकर्ते इथं उपस्थित दिसत आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज हा पुरस्कार घेताना खरं तर खूप आनंद होत आहे. हा आनंद यासाठी होत आहे की ज्या भागामध्ये, ज्या गावामध्ये आपण काम करतो आणि त्या भागामध्ये आपल्या कामाची कोणीतरी दखल घेते किंवा कोणाला तरी आपण केलेलं काम चांगलं काम आहे असं वाटतं, त्याबद्दल या पुरस्काराची माझी निवड केली, त्याबद्दल खूप छान वाटतंय आणि आनंदही होत आहे. हा पुरस्कार मी सर्वप्रथम मला ज्या कुटुंबातून संधी मिळाली, माझे माहेरचं कुटुंब असेल, त्यानंतर लग्न होऊन आल्यानंतर माझं सासरचं कुटुंब असेल, माझे पती असतील प्रवीण मामा, आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये माझ्या विचारांची जडणघडण झाली आणि ज्या संस्थेमध्ये मी खरं तर घडले अशी महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम संस्था, या संस्थेला या सगळ्या पुरस्काराचं आणि माझ्या अर्थातच आई वडिलांना ज्यांनी मला ही संधी दिली त्यांना या पुरस्काराचं श्रेय जातं असं मला वाटतं. त्याचबरोबर दुसरा आनंद हा पुरस्कार घेत असताना झाला की मला असं वाटायचं, वाचते लिहिते, परंतु मला असं वाटायचं की काही कर्तृत्ववान महिलांचा ज्यावेळेस उल्लेख करतात किंवा कर्तृत्ववान व्यक्तींचा उल्लेख करतात त्यावेळेस वेगळ्या क्षेत्रात काहीतरी काम केलेलं किंवा खरंच काहीतरी कर्तृत्व दाखवायला लागतं आणि त्यानंतरच पुरस्कार किंवा सन्मान होतो. पण आज खऱ्या अर्थाने मला असं समजलं की शेतकरी महिला यांचा सुद्धा इथं माझ्याबरोबर सन्मान झाला. ती एक गोष्ट खूप छान आणि मनाला खूप आनंद देणारी वाटली. आणि माझंही म्हणणं असंच असतं की प्रत्येक महिला ही कर्तृत्ववानच असते. कुटुंबात प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर वयात आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर, वयात आल्यानंतर, लग्न होऊन नवीन घरी जातो त्यावेळेस, मुलं होतात, थोडं वय होतं, प्रौढावस्था येते, ह्या सगळ्याची आयुष्याच्या टप्प्यावर प्रत्येक गोष्ट चॅलेंज देणारं बाईच्या आयुष्यामध्ये असते असं मला नक्की वाटतं. आणि ह्या सगळ्या चॅलेंज स्वीकारत आणि या चॅलेंजला धाडसानं तोंड देत खंबीरपणे उभी असणारी ही महिला असते. आणि त्याच्यामुळं प्रत्येक महिलेचा सन्मान व्हायला पाहिजे. सन्मान अर्थातच खूप काही कार्यक्रम नियोजन करणं असं नाही, तर हा सन्मान आहे तो आपल्या जोडीदाराने असायला पाहिजे. आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबातल्या लोकांकडून असायला पाहिजे, एक आदर असायला पाहिजे माणूस म्हणून. आणि बाईचं माणूस पण हे आपल्या कुटुंबात आणि आपल्या
ज्या समाजात राहतो त्या समाजाने नक्की जपायला पाहिजे असं मला वाटतं. कारण समाजामध्ये खूप वेगवेगळी परिस्थिती आपण आजही बघतोय. मी एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते, त्याच्यामुळं हिंसेसारखे प्रकार, परवा स्वारगेट सारखे प्रकार, असे खूप वेगवेगळे प्रकार महिलांवरचे होणारी हिंसा आहे, अत्याचार आहे. ह्याही गोष्टी कुठंतरी ह्या सगळ्या आपल्या चांगल्या विचारांना तडा देणाऱ्या आपल्याकडं घडत असतात. परंतु आपल्या कुटुंबामध्ये आपल्या बाईला, आपल्या जोडीदाराला आदर देणं, तिचा माणूस म्हणून तिचं माणूसपण जपणं, तिच्या विचारांचा आदर करणं, तिचा सन्मान जपणं, हे खरंच जोडीदाराचं आणि आपल्या कुटुंबाचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल, माझी निवड केल्याबद्दल पत्रकार संघ किंवा जी काही निवड समिती असेल, पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघ, या निवड समितीचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. आणि मला माझी निवड केली आणि मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद महामुनी मॅडम. खरं तर मासूमध्ये काम करत असताना मुद्दाम पांडे मॅडम मला आवर्जून सांगायचं की जागतिक महिला दिवस आहे आणि महिला सबला झाल्या आपण असं म्हणतो खरं तर, परंतु खरं तर महिलांची मानसिक जी सबलता आहे ना ती थोडीशी अजून वाढली पाहिजे. परवाचं स्वारगेटचं उदाहरण घ्या. खरं तर ती महिला खुशाल पहाटे 5 वाजता कोणीतरी तुम्हाला कॉल करतं आणि त्यांच्या मागे जातात. थोडी आपली मानसिकता, आपलं धैर्य, आपलं धारिष्ट, आपलं धीरपणा किंवा काय धीटपणा हा थोडी महिलांच्या बाजूने वाढला पाहिजे. खरं तर आज जागतिक दिनाच्या निमित्ताने खरं तर उपस्थित सर्व महिलांना माझी आवर्जून विनंती आहे की आपण सबला म्हणतो, सक्षम म्हणतो, आर्थिक साक्षरता झाली म्हणतो, तसं थोडंसं आपली मानसिकता सुद्धा अधिक सदृढ व्हायला पाहिजे या मताचा मी घरी आणि तोच संदेश करत आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेऊन आपण पुढे जाऊया. मी आमच्या पुढच्या पुरस्कारार्थी बंड मॅडमला विनंती करतो की आपण आपलं सत्काराचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विमल बंड. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि पत्रकार संघ सासवड, पोलीस स्टेशन सासवड यांनी मला बोलायची संधी दिली किंवा या सन्मानास पात्र ठरवलं, त्यासाठी मी त्यांचे प्रथम आभार मानते. आणि सर्व महिला दिन हा फक्त आजचाच नाही, माझं मत असं आहे की प्रत्येक दिवस हा महिलेचा असतो. एक दिवस असं बैल पोळासारखं बैलाला कसं सजवायचं आणि एक दिवस त्याचा बैल पोळा साजरा करायचा असं नाही, आणि त्याला 364 दिवस पुन्हा कष्टाला करायला लावायचं तसं नाही. प्रत्येक दिवस महिलेने स्वतःहून ठरवलं पाहिजे. प्रत्येक दिवस हा प्रत्येक महिलेचा असतो आणि महिलांनी म्हणजे मी आज इथपर्यंत आले, माझ्या कुटुंबाचा मला सपोर्ट मिळाला, माझ्या मिस्टरांचा मिळाला, माझ्या घरातल्यांचा मिळाला. असंच प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबाने सपोर्ट दिला तर अशा माझ्यासारख्या अनेक महिला तयार व्हायला वेळ लागणार नाही किंवा स्वतःच्या पायावरती उभा राहायला त्यांना भीती वाटणार नाही. आत्मविश्वास हा कुटुंबापासून मिळतो. आज माझ्या मुली होत्या माझ्याबरोबर, आपलं बघूनच पुढची पिढी घडत असती. त्यामुळं अशा संधी अनेक महिलांना मिळाव्यात आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंड. खरं तर त्यांचा जो विचार आहे ना, बैल पोळ्यासारखं आजच नुसतं सजवायचं आणि कौतुक करायचं, खरं तर महिलांचा सन्मान सातत्याने 365 दिवस झाला पाहिजे इतक्या त्या खरं तर कर्तृत्वान असतात किंवा त्यांचं काम असतं. खरं तर त्यांनी अत्यंत सुंदर असं, खरं तर ग्रामीण भागात त्या काम करतात तरी सुद्धा त्यांनी अत्यंत सुंदर असं उद्बोधन या ठिकाणी उपस्थितांना केलेलं आहे. मी यानंतर आमच्या आरोग्य सेविका टिळेकर आताच्या भुजबळ मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मी आरोग्य सेविका म्हणून गेले 10 ते 12 वर्ष झालं सेवेत आहे. आदरणीय पत्रकार संघ सासवड आणि पोलीस स्टेशन सासवड यांनी जे महिलांसाठी हे व्यासपीठ केलेलं आहे त्यासाठी खूप खूप आभार. कारण की महिलांना संधी देणं किंवा त्यांच्या एक कामाचं कुठंतरी मोटिवेशन देणं किंवा त्यांना प्रेरणा देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण सतत काम करत असतो पण त्याची कोणीतरी दखल घेतं किंवा त्या दखल घेताना ज्यावेळेस आपल्याला जो अभिमान असतो तर त्याच्यानंतर आपण काम करणार अजून उत्स्फूर्त हे करत असतो. मी आज ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळं माझं घर पॉलिटिक्स आहे. मी नोकरी किंवा आमच्या घरात पोलीस नोकरी करतो तर मी एक अशी व्यक्ती आहे की जी शासकीय सेवेत आहे आणि विशेष म्हणजे आरोग्य खात्यात शक्यतो काम करताना खूप अडचणी असतात किंवा ते खातं एक वेगळ्या विचारांनी डेव्हलप केलेलं खाते. पण माझ्या वडिलांनी मला एवढा सपोर्ट दिला. त्याच्यानंतरनं लग्न झाल्यानंतरनं माझं 2008ला लग्न झालं. त्यानंतरनं माझ्या मिस्टरांनी मला एवढा सपोर्ट दिला की आज मी ज्या याच्यावर उभी आहे त्याचे फक्त माझे वडील आणि माझे मिस्टर याच्या दोघांच्या सहकार्यामुळं आज मी आरोग्य सेवेत काम करताना
खूप प्रकारचे विविध प्रकारचे लोक असतात किंवा गरिबी किंवा मेडिसिनबद्दल माहिती नसणं किंवा आजारांबद्दल माहिती नसणं, पण ज्यावेळेस आमच्याकडे लोक येतात त्यावेळेस आम्ही जी सेवा करतो ती रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, हे आमच्या खात्याचे एक ब्रीदवाक्य. त्याप्रमाणेच आम्ही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून किंवा देवाने आपल्याला एक काहीतरी विशेष एक हे दिलेले संधी दिलेली की आपण या फील्डमध्ये जाऊन कुठंतरी लोकांचे जीव वाचवणार किंवा त्यांना आर्थिक मदत करणार किंवा त्यांना कुठंतरी चांगल्या शासकीय रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात असेल तर एक संदर्भ सेवा देणे किंवा त्यांना मदत करणे हे माझं पेशा आहे आणि तो पेशा मी अतिशय प्रामाणिक करते. आणि त्या प्रामाणिकपणे पेशाचं मला खूप इतकं चांगलं फळ मिळालं की म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण आपण ज्या काही महिला जिथं जिथं काम करतो फक्त तिथं आपलं प्रामाणिकपण किंवा प्रामाणिकपणा फक्त कामात दिला ना तर त्याचं यश मला 100% मिळणार, हे माझं स्वानुभव आहे. आज इथं जो कर्तृत्ववान महिलांचा जो सन्मान झाला तो ॲक्च्युली रोज व्हायला पाहिजे, कारण की महिला प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असू दे, आरोग्य असू दे, पोलीस खातं असू दे, शेती असू दे किंवा मासूम संस्था असू दे, या विविध संस्थात काम करताना ते स्वतःचं घरदार बाजूला ठेवून पहिला प्रायोरिटी समाजाला देतात. आपणही कुठेतरी समाजाचे बांधील आहोत किंवा समाजाचंही आपण कुठेतरी देणं घेणं लागतो, या हिशोबाने काहीतरी कर्तृत्ववान महिलांचा जन्म झालेला असतो. म्हणजे कुठंतरी आपण ज्यावेळेस आपण कुठल्या तरी एज्युकेशनमध्ये शिकत असतो, आपल्यातल्या काही मुली ह्या हाऊसवाईफ असतात, काही जरी मुली कुठल्या तरी क्षेत्रात जातात. का जातात? कारण की कुठंतरी देवळी त्यांना स्पेसिफिक त्यासाठीच बनवलेलं असतं. आज मॅडम आहे का तर त्यांना पोलीस खातंच का दिलं, कारण की त्यांचं तेवढं कर्तृत्व आहे किंवा त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे की लोकांना मदत करणं. आज मी आरोग्य खात्यात आहे का तर माझी तेवढी कॅपॅसिटी आहे. किंवा तुम्ही असाल मासूम संस्थेत, मासूम संस्था पण खूप छान काम करते, बरंचसं आमचं बॉन्डिंग मासूम संस्थेसोबत असतं. महिलांना ज्यावेळेस कुठल्याही आर्थिक किंवा फिजिकली जे काही त्रास होतो तर मासूम संस्था खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करते. आणि आज जो इथं सन्मान झालेला आहे आणि आज माझी जी निवड झालेली आहे, आज खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद भुजबळ. खरं तर आरोग्य सेवेचं तिने महत्त्व या ठिकाणी विशद करत असताना मुद्दाम तुम्हाला सांगावं वाटतं की कोविडच्या काळामध्ये खरं तर सगळं काही ठप्प असताना आमच्या ह्या भगिनीने दिवे आणि माळशिरस PSCला अगदी जीवावर उदार होऊन खरं तर आरोग्य सेवा निभावलेली आहे. खरं तर त्याबद्दल खरं तर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. कारण तिने सांगितलं की राजकीय पार्श्वभूमी, तिचे वडील या ठिकाणी बसलेत, आमचे मित्र आहेत टिळेकर साहेब, राजेंद्र टिळेकर, ते उपनगराध्यक्ष होते, त्यांची भाऊजाई सुद्धा एक नगरसेवक आहे. तर तिने सांगितलं की माझा राजकीय पिंड नाही, परंतु मी हा आरोग्य सेवेचा वसा या ठिकाणी स्वीकारलेला आहे. खरं तर जोरदार तिचं खरं तर अभिनंदन आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. यानंतर मी आमच्या कुंभारकर मावशींना विनंती करतो 2 शब्द आपणही बोलावं या ठिकाणी. काय असेल ते जे तुम्हाला वाटतं ते बोलाय. आई थोडे पुढे. प्रथमेला पत्रकार संघ सासवड शहर पोलीस स्टेशन यांचं मी आभार मानते आणि मला एवढी संधी मिळाली आणि मला पत्रकार साहेबांचे मामून यांनी शिकवले आणि मग आम्ही इथून पुढे सुरुवात केली आणि मी सर्वांचा आभार मानते. मला इथं बोलायला सुद्धा येत नाही पण बोलते मी काहीतरी. आणि माझी मुलं सैन्य दलात जाऊन आले 3-2 आणि आमचं लई कुटुंब म्हणजे आजचं गरीब कुटुंबातून आम्ही, माझं लग्न झालं तर उद्या भाकर करायला पीठ नाही करत इतकंपर्यंत अवस्था आमची. पण तरी आम्हाला ईश्वराने खूप साथ दिली. माझे सासू सासरे, माझे आई वडील, त्यांनी मला हे जग पाहायला मिळालं त्यांच्यापासून. तर मी तुमचं सगळ्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद. खरं तर त्यांनी या बोर्डवरचं वाचन कुठलाही चष्मा न वापरता केलेलं करतं, हेच तर त्यांचं हे आयुष्याचं खरं तर यश आहे असं म्हणावं लागेल. आणि अत्यंत खरं तर उत्स्फूर्त त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. 2 मुलं त्यांची खरं तर मिलिटरीची सर्व्हिस करून पुन्हा आता शेतामध्येच कार्यरत आहेत. म्हणजे 3 मुलं आणि हे पती पत्नी, जवळजवळ टोटल 29 कुटुंबाचा हा खरं तर सगळा त्यांचा परिवार आहे. आणि त्यात ह्या कारभारी म्हणून खरं तर अजूनही त्या उत्तमपणे कारभार करतात. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आमच्या कुंभारकर मॅडमसाठी. यानंतर मी आमच्या पोटे मॅडम PSI सासवड पोलीस स्टेशन त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशा पोटे त्या म्हणतात मी कामात जास्त असते, बोलत नाही, परंतु खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 शब्द बोलले त्यांनी बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. आशा पोटे. माननीय पोलीस निरीक्षक अधिकारी साहेब,
माझे सर्व सहकारी सासवड शहर पत्रकार संघ व उपस्थित बंधू भगिनींना आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या खात्याने व सासवड पत्रकारांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. सांगायचं म्हटलं तर तसं माझा प्रवास खूपच अवघड होता. आता मी काय बोलू शकत नाही, परंतु माझे मिस्टर पोलीसमध्ये होते 83 साली. त्यावेळेस मी 14 वर्षाची होते. लग्न झालं, 15 वर्षी मुलगा झाला, 16 वर्षी मी विधवा झाली. त्यानंतर माझं जीवन प्रवास सुरू झाल्याच्या नंतर मग मी आईकडे राहिले. मग मला वडिलांनी इतका सपोर्ट केला की गावातनं जरी निघालं रस्त्याने तरी लोक म्हणायची एवढीशी मुलगी आहे, हिला कशाला सारखं बसने घेऊन जात असता, नावं ठेवायचे खूप. परंतु वडिलांनी माझ्या कधी मला अटी केलं नाही. दोघांची भांडणं व्हायची नवरा बायकोची, आईची आणि वडिलांची. आई म्हणायची कशाला तुम्ही पुण्याला तिला घेऊन जात असता म्हणली, लोक नाव ठेवतात म्हणे. आणि सारखी त्यांची भांडण प्रत्येक वेळेस जाताना आईची आणि वडिलांची भांडण. परंतु वडिलांनी माझी कधी साथ सोडली नाही. माझी 6 बहिणी, त्यापैकी 3 नंबरचे जे माझे मेहुणे होते ते म्हटले की घरात बसून ही एवढी वेळी होईल, हिला आपण हॉस्टेलला टाकावं. म्हणून मग माझ्या मेहुणे दाजींनी तिथे मला हॉस्टेलला टाकली. रमाबाई रानाडे म्हणून प्रौढ स्त्रियांचं शिक्षण होतं, तिथं मला त्यांनी शिकवलं. त्याच्यानंतर मला कॉल आले 2, एक पिवनचं आणि कुकचं. त्यावेळेस SP साहेब होते. अरे म्हणले तू इतकी लहान आहे, तुला काय नोकरी द्यायची म्हणे, तू शिक म्हटले, पुढं बघूया. त्यानंतर 12-51 झाली. भगवंतराव मोरे SP म्हणून होते, त्यांनी मला बोलून घेतलं. त्यावेळेस ते म्हटले ही काय नोकरी तुम्हाला कुकची किंवा पिवनची तुम्हाला योग्य वाटत नाहीये, परंतु ज्यावेळेस भरती असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर त्यांनी मला त्या भरतीला बोलवलं आणि 12-51 रोजी मी पोलीस भरती झाले. त्याच्यानंतर खूप अडचण आले, खूप संकट. मुलगा 1 वर्षाचा, त्यानंतर आईकडे ठेवणं, हॉस्टेलला 3 वर्ष काढणे, मुलगा आई माझ्यापासून दूर झालेला. एवढ्या खतरनाक प्रवास करून मी आजपर्यंत इथे आले. प्रामाणिकपणे नोकरी केली. 34 वर्ष झाले माझ्या सर्व्हिसला. आता फक्त 1.5 वर्ष बाकी आहे. इथून पुढेही मी प्रामाणिकपणे काम करेन, फक्त मला बळ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर अत्यंत उत्स्फूर्त असं खरं ते मनोगत होतं. म्हणजे त्यांचा सगळा जीवन प्रवास त्यांनी आपल्या अगदी काही वेळातच या ठिकाणी या मनोगतातून त्यांनी व्यक्त केला. माननीय PSI पाटील साहेब आपण या. खरं तर सर्व पुरस्कारार्थींची या ठिकाणी मनोगत झालेत आणि थोडंसं आपण काय धीर गंभीर थोडंसं वातावरण आहे, तर थोडंसं एखाद्या कवितेने आपण त्याचा थोडासा तो ताण जरा हलका करू असं मला वाटतं. या ठिकाणी मुद्दाम आवाजून उल्लेख करतो की सुभागडे आमच्या नीता सुभागडे यांना आज सकाळीच आमच्या काही सहयोगी संस्था आहेत त्यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आलेला आहे उद्योजिका म्हणून. त्याचप्रमाणे शब्दवेल म्हणून पुण्यातील संस्था आहे, त्या संस्थेचाही आमची नसरीन अन्सारी करता आली आत्ता आली होती तिलाही या ठिकाणी साहित्यिक महिला म्हणून पुरस्कार जाहीर झाले. त्या दोघींचे खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अभिनंदन करतो. एक छोटीशी कविता खरं तर आता पोटे मॅडम खरं तर भरून आलं होतं, त्याच्यावर आधारित थोडीशी कविता केलेली आहे का, कविता या ठिकाणी सादर करतील. या पुढे या. असं खरं शीघ्र कवी तयार व्हायला पाहिजे. सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पत्रकार संघ सासवड शहर आणि सासवड पोलीस स्टेशन यांचेही मनापासून आभार. मी आज सकाळी पुरस्कार घेतला, पोलीस स्टेशनमध्येच पुरस्कार मिळाला. मी त्यावेळी अगदी म्हणजे वेळ खूप कमी होता आणि बोलायचं खूप होतं, पण वेळ नसल्यामुळे मी पटकन एक कविता लिहिली आणि सादर केली. तीच कविता आता मी पुन्हा सादर करते. सावित्री जिजाऊंचा स्वाभिमान तू, सावित्री जिजाऊंचा स्वाभिमान तू, सामाजिक बांधिलकीचे बहन तू, संस्कार परंपरेची जाण तू, संस्कार परंपरेची जाण तू, बुद्धी कौशल्य गुणांची खाण तू, मऊ शार हिरवळीचे रान तू, मऊ शार हिरवळीचे रान तू, सुगंधी केवड्याचे पान तू, समस्त कुटुंबाचा प्राण तू,
समस्त कुटुंबाचा प्राण तू, नभास भेदणारा ध्यास तू, गहीवरून मोकळा श्वास तू, गहीवरून मोकळा श्वास तू, कंठात सरस्वतीचा वास तू, भुकेलेल्या मायेचा घास तू, भुकेल्यास मायेचा घास तू, हळूवार प्रेमाची आस तू, जगण्यात सुखाचा प्रवास तू, जगण्यात सुखाचा प्रवास तू. धन्यवाद. वा, कवींसाठी जरा पुन्हा एकदा जरा दोनदा टाळ्या. तर मी मगाशी थोडासा टेन्स आता मी नेहमीप्रमाणे म्हणतो की बायको परत तो म्हणतो की पुन्हा एकदा वर्गात जावी, पुन्हा ती एकदा दिसावी, भले शिकण्यास लागावी, नसावी अथवा बसावी. काय होतं बायकोला की पुन्हा वाटत ते वर्गात जाऊन बसावी, पुन्हा ती दिसावी, भले शिकण्यास लागू दे, नसावी नाही तर बसावी. बायको म्हणते आता आहे ती सोसावी, उद्या जरा घरची भांडी घासावी आणि वेळ मिळाला तर फरशी सुद्धा पुसावी. आणि मुद्दा मला हे सांगायचं आवडतं असेल की थोडंसं हे कॉम्बिनेशन झालं पाहिजे. आपण स्त्री पुरुष महिला आणि भगिनी सगळ्या ज्या आहेत एकमेकाशी बाइंडिंग राहिलं पाहिजे. मी या ठिकाणी नंतर कार्यक्रमाच्या थोडंसं उत्तरार्धाकडे वळतो. मी माननीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा पण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय पाटील साहेब. आज या ठिकाणी पत्रकार संघ सासवड शहर व सासवड पोलीस स्टेशन यांच्या वतीने 10व्या वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित इथं सर्व महिला, सर्व उपस्थित सर्व पुरुष तसेच व्यासपीठावर मान्यवर या सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा देताना मी एवढीच ग्वाही देईन की आम्ही फक्त महिलांचा तुमचा शुभेच्छा आणि सत्कार देऊन हे करणार नाही, तर आम्ही सर्व पोलीस बांधवांच्या वतीने तसेच समाजात वावरत असताना सर्व महिलांची प्रतिष्ठा, मान, सन्मान, चारित्र्य यांचा आदर राखू हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि याबरोबरच आपण आपल्यासारख्या कर्तृत्ववान महिला ज्या शहाजीराजांच्या अनुपस्थितीत जिजामातांनी जसं स्वराज्य घडवलं, स्वराज्याची धोरा सांभाळली आणि छत्रपतींना घडवलं, तसेच महात्मा ज्योतिराव फुले संघर्ष करीत असताना त्यांच्या पाठीमागे खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले उभा राहिल्या आणि त्यामुळे त्या कर्तृत्ववान पुरुषांना त्यांचं कर्तृत्व पुढे दाखवण्याची संधी मिळाली. तसंच स्वराज्याचं पुढे चालत असताना छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजांच्या मृत्यूनंतर तसेच राजारामांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस स्वराज्य पोरकं झालं होतं त्यावेळेस त्या स्वराज्याची धोरा आपल्या तलवारीच्या बळावर पेलणाऱ्या महाराणी ताराराणी यांनीही महिला असताना स्वराज्य पेलून आणि चालवून दाखवलं. ही क्षमता महिलांमध्ये नक्कीच असती. तुम्हाला संधी मिळाली तर महिला त्यांचं कर्तृत्व नक्कीच सिद्ध करतात. त्यामुळे महिलांना जिथं संधी असेल तिथं संधी मिळावी आणि ती संधी त्यांनी स्वतःहून हिसकावून घ्यावी असं माझं मत आहे. आणि या कर्तृत्ववान महिलांना संधी मिळाली, त्यांना सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल मी सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व महिलांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. वा, एकदम पाटलांसारखंच भाषण झालं पाटील साहेबांचं जोरदार. खरं तर मुद्दाम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अधिकारी साहेब मी आवर्जून महिलांना उपस्थितांना सांगेन की दरवर्षी आम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आवाहन करतो की सासवड परिसरामध्ये कुठल्याही महिलेला कुठल्याही संदर्भातल्या काही तक्रारी किंवा काही जाणवलं थोडंसं त्रास किंवा काही वेगळ्या पद्धतीचे काहीतरी तिच्या लक्षात आलं तर त्यांनी डायरेक्ट PI साहेबांशी किंवा या सगळ्या पाटील साहेब असतील किंवा सर्व सासवड पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी डायरेक्ट तुम्ही डायलॉग करू शकता. भरोसाशील खरं तर आपला आता चालू आहे. त्याचप्रमाणे दामिनी पथक सुद्धा अर्चना पाटील मॅडम खरं तर आज आलेले नाहीत. दामिनी पथक अनेक योजना महिलांच्या खरं तर पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. कुठेही काही थोडंसं जरी काही खटपटलं, दुखलं, खुपलं तरी तुम्हाला येऊन सांगण्याचा अधिकार तेवढा राहिलेला आहे आणि तुम्ही बिनदिक्कतपणे खरं तर पोलिसांशी या बाबतीत संपर्क साधावा की जेणेकरून पुढचा क्राईम ज्या काही सध्या घटना घडतात त्याला थोडासा पायबंद बसण्याला मदत होईल असं या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो. महिलांना पुन्हा एकदा सांगतो की ह्या आता पाटील साहेबांनी ज्याप्रमाणे तुम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याप्रमाणे पत्रकार संघ देखील तुमच्या सातत्यानं मागं आहे. तुमच्या काही छोट्या मोठ्या काही संकल्पना असतील, काही कल्पना असतील, काही अडीअडचणी असतील तर त्यांना पोलिसांच्या बरोबरच पत्रकार देखील तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो. यानंतर मी संजय चव्हाण 2 मिनिटात या ठिकाणी शुभेच्छा देतील आणि त्यानंतर अधिकारी साहेब आपलं अध्यक्ष भाषण या ठिकाणी व्यक्त करतील. आज या ठिकाणी पत्रकार संघ सासवड पोलीस स्टेशन सासवड यांच्या सहकार्याने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सासवड पत्रकार संघ गेली 10 वर्ष हा कार्यक्रम करत आहेत. त्याचबरोबर त्यांचा दिवाळी पाठ आणि तो समारंभ
हे दोन्ही सुद्धा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरे करत असतात. हा ते उपक्रम सातत्याने राबवत असताना त्यांनी जे आश्वासित केलं आहे त्याला मी पुरंदर तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने सर्वांना आश्वासित करतो की आपल्याला जर कुठं काय अडचण आली तरी आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागे निश्चितपणे उभं राहू एवढी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद सावंतसाहेब. खरं तर आता 7 वाजायला लागले आणि अजूनही बाहेर उकाडा इतका प्रचंड आहे. खरं तर निसर्ग खूप कोपलेला आहे सुभागदेवी आणि सगळ्यांनीच खरं तर निसर्गाचं संवर्धन राहण्यासाठी खरं तर जागरूक राहिलं पाहिजे. संत जगताप या ठिकाणी आहेत, एकनाथ काका प्रतिष्ठानचे मोहन चव्हाण आहेत आरोग्य अधिकारी, त्या संस्था तेथील नगरपालिका असेल, प्रत्येक जण आपापल्या परीनं संवर्धनाचं काम करतो. खरं तर आत्ता हा फेब्रुवारी संपून मार्च नुकताच चालू झाला तरी 35चं टेम्परेचर आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये आपली काय स्थिती असेल. खरं तर त्या बाबतीत सगळ्यांनी खरं तर पर्यावरण संतुलनासाठी सुद्धा आजच्या या दिनाच्या निमित्ताने विचार करणं गरजेचं आहे. कारण एक कवी म्हणतो की सूर्यानेही आग पेटावी, म्हणजे सूर्यानेही आग पेटावी अशी आग ओळखत आहे, बहार नेमून त्यावर आपली पोळी शेकत आहे, पोहरा पार आडात गेलाय तळाला, अखेरची गरगर लागली घरातल्या नळाला. आता जिथे घाम तिथेच फक्त ओल, किंवा जिथे ओल तिथेच फक्त घाम, बाकी सारं ड्राय. निसर्गाच्या तंदूरपट्टीत आपण एक दिवस सगळे होणार ट्राय, निसर्गाच्या तंदूरपट्टीत सगळे होणार ट्राय. आणि ही खरं तर वेळ खूप लांब नाही आणि म्हणून थोडंसं निसर्गाच्याकडे थोडंसं सगळ्यांनी लक्ष द्यावं. आपलं स्वतःचं सगळं सांभाळता निसर्गही कसा सांभाळता येईल, त्याचं जतन कसं करता येईल, हाही विचार या महिला दिनाच्या निमित्तानं व्हावा अशी दोन्ही संघटनांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मी माननीय अधिकारी साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. पत्रकार संघ सासवड शहर आणि सासवड पोलीस स्टेशन या त्यांच्या संयुक्त विद्यमानाने एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता, आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पुरंदर तालुक्यातील ज्या महिला आहेत त्यांनी जे आपल्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले त्याला आम्ही एक छोटीशा त्यांना मान्यता द्यावी किंवा त्यांचा एक सत्कार करावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला. खरं तर महिला म्हणजे तुम्हाला खूप दुहेरी भूमिका बजावावी लागते. सुरुवातीला तुम्ही आपल्या आईवडिलांकडे जेव्हा हे करता, थोडक्यात इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, एव्हरी सक्सेसफुल वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन इज हरसेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतः मनापासून ठरवलं पाहिजे की बाबा मला हे करायचं आहे. आणि त्यापेक्षा बिहाइंड माझं तर असं मत आहे की मी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा काम करतो, जेव्हा महिला संदर्भातले जे गुन्हे आम्ही हाताळतो त्याच्यामध्ये मला असं प्रकर्षाने जाणवतं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर आर अदर वुमन. म्हणजे तुमच्या कुटुंबातील जे इतर महिला असतील, तुमची सासू असेल किंवा तुमची नणंद असेल किंवा तुमची बहीण असेल किंवा तुमची आई असेल, ह्यांचा जर तुम्हाला पाठबळ असेल तर तुम्हाला महिलाविषयक गुन्हे घडत नाहीत आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती जास्त होते. खरं तर मी सर्व जे आता पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना मी वैयक्तिक शुभेच्छा देतो. आणि आमचे पोटे मॅडम आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो की आज तुमच्याकडे जे प्रलंबित गुन्हे आहेत त्यातले जे आरोपी आहेत त्यांची मुश्क्या आवडून त्यांना जेलमध्ये ठेवायचं तुम्हाला. आणि तुम्हाला अजून खूप काम करायचं आहे, 1 वर्ष तुमच्याकडे आहे. मी सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आभाराचा कार्यक्रम होईल. खरं तर संभाजी महामुनी यांचे आभार व्यक्त करतील, पण तुम्हाला सांगायला हरकत नाही की आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला, तुमचं आमचं नातं जुनं आहे त्याला दार कशाला असं काहीतरी म्हटलं जातं. पण तरी औपचारिकता म्हणून संभाजी महामुनी यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. त्यानंतर सर्व उपस्थितांना चहापानाचं नियोजन केलेलं आहे. त्याने सर्वांनी ब्रेकफास्ट म्हणजे चहा घेऊनच या ठिकाणी निघायचं आहे. आणि आपल्या सर्व 5ही पुरस्कारार्थींचा एक ग्रुप फोटो आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. त्याचं सेटिंग थोडंसं या ठिकाणी होईल. या ठिकाणी कैलास बंड या ठिकाणी आपणही पुढे यावं. खरं तर त्यांच्या सौंचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि संजय चव्हाण आणि आमचे सर्वांचे ते खरं तर सहकारी मित्र आहेत. कैलास बंड 2 मिनिटं आपण पुढे यावं. जोरदार टाळ्या. खरं तर यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात, तसं आता आपण उलटं थोडंसं म्हणू की यशस्वी पुरुष स्त्रीच्या मागे कैलास बंड सुद्धा आहे. कैलास बंड यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि मी संभाजी महामुनी यांना विनंती करतो की आपण आपलं आभार या ठिकाणी व्यक्त करावं. पत्रकार संघ सासवड शहर
आणि सासवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी भव्य असा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे। यानिमित्त ज्यांचं विशेष सहकार्य लाभले असे सासवडचे पोलीस निरीक्षक आदरणीय ऋषिकेश अधिकारी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण साहेब, त्याचबरोबर एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष काका जगताप असतील, सासवड नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी म्हणून चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर खास डिवडीवरून आलेले संपूर्ण डांगे परिवार बाळासाहेब डांगे असतील, त्याचबरोबर आमचे सासवड आमच्या वनपुरे गावावरून बर्दी मंडळाचे आमचे भीमते असतील, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर आमचे सासवडचे सर्व स्टाफ, या सर्वांना मी मनापासून धन्य देतो। माजी सैनिक प्रतिष्ठान सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर पुरस्कार ज्यावेळेस आम्ही हे करत असतो अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सर्व पाचही महिला वेगवेगळ्या क्षेत्रातून अतिशय म्हणजे स्ट्रगल करून इथवर पोहोचतात आणि म्हणून आपल्या कार्याचा कुठेतरी गौरव झाला पाहिजे आणि सर्व लोकांच्या मध्ये पोहोचले पाहिजे। या निमित्ताने आम्ही कार्यक्रम घेत असतो, त्याबद्दल सर्व पुरस्कारार्थींना पुन्हा मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी अलीकडच्या काळात ज्या 2-4 घटना घडल्या त्यात आमच्या ताकवली साहेबांनी पण उल्लेख केला आणि समाजमानावरती अधिक परिणाम झालेला आहे। खरं तर त्या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे। अलीकडच्या काळात मुलांचे विवाह खूप थांबलेले आहेत, मुलींचे प्रमाण खूप कमी झालेले आहे आणि त्या दृष्टीने मुली वाचवा, मुलींचा गर्व वाढवा या दृष्टिकोन आपण मी नेहमी आवाहन करत असतो आणि त्या बाबतीमध्ये 1-2 मिनिटाची कविता आहे ती मी वाचून दाखवतो आणि नंतर आपण कार्यक्रम संपवतो। 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नकपणती विजवाई, वंशाच्या दिव्यापायी नकपणती विजवाई, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्यापायी नकपणती विजवाई, वंशाच्या दिव्यापायी नकपणती विजवाई, अविचारपणे माझा करू नको घात ग, जन्मभर आई तुला ठेविना सुखात ग, अविचारपणे माझा करू नको घात ग, जन्मभर आई तुला ठेविना सुखात ग, तुझ माझं नशीब आन तुझ माझी पुण्याई, वंशाच्या दिव्यापायी नकपणती विजवाई, वंशाच्या दिव्यापायी नकपणती विजवाई, पाहू दे दुनिया मजला डोळे भरून, ठेव अंगावरती माझ्या तूच पांघरून, पाहू दे ही दुनिया मजला डोळे भरून, ठेव अंगावरती माझ्या तुझ पांघरून, तुझ्या मंजुळवाणी मधुनी मला ऐकू दे अंगाई, वंशाच्या दिव्यापायी नकपणती विजवाई, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नकपणते विजवाई, वंशाच्या दिव्यापायी नकपणते विजवाई। धन्यवाद। 5 वाजता सर्वांनी घ्यायचंय आणि गावभर प्रसार करायचे। हसा जरा सगळे। ओके, थँक्यू।